हॅलो, मी अनुजा. कसे आहात सगळे? तर चला आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे ठाणे येथील चिरमादेवी वॉटरफॉलला. तर हा वॉटरफॉल आहे ठाणे येथील कासरवडवली येथे. तर कासरवडवलीमधल्या हावरे सिटीमधल्या युरो स्कूलमध्ये जाऊन पोहोचता आम्ही तिथे बाईक्स ज्या आहेत त्या पार्क केल्या आणि निघालोय एका छोट्याशा पायवाटेने वॉटरफॉलच्या दिशेने. तर बेसिकली या वॉटरफॉलला जाण्यासाठी दोन रस्ते, ज्यातील मुख्य रस्ता जो मोठ्या वॉटरफॉलकडे जातो हा हावरे सिटीच्या आधीच लागतो. जवळपासच्या नागरिकांना तुम्ही जर विचारलं तर ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील. पण या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी जो रस्ता होता तो थोडा डिफिकल्ट होता, चिखलाने माखलेला होता, जो आम्हाला लहान मुलांसाठी डिफिकल्ट वाटला. त्यामुळे आम्ही तो न घेता युरो स्कूल जवळून जाणाऱ्या टेकडीकडच्या छोटासा रस्ता जो निवडला आणि इथून ट्रेल अगदी इझी वाटला. आणि हा टेकडीकडे चढता चढता ही बघा मला छोटीशी झोपडी दिसली आहे आणि साहजिकच मुली असल्यामुळे आम्हाला इथे फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. तर आम्ही इथे फोटो काढून पुढे निघालो आहे वॉटरफॉलच्या दिशेने. ट्रेल अत्यंत सोपा आहे, मुलंही छान हसत खेळत हा ट्रेल इझिली पार करू शकता. मुलं अत्यंत खुश होते ही बघा. आणि साहजिकच पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडी, वातावरण खूप छान होतं आणि ट्रेलही खूप इझी होता. तर साधारण 15 ते 20 मिनिटातच या टेकडीवर चढत आल्यावर आम्हाला दिसलं आहे चिरमादेवी मंदिर. तर मंदिराची वास्तू अतिशय पुरातन आहे, वास्तू खूप छान आहे, परंतु मंदिरात जाताच आम्हाला माहिती पडलं की या मंदिरात मूर्तीच नाही आहे. या मागचं कारण आम्हाला कळू शकलं नाही. जर तुम्हाला कोणाला हे कारण माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तर मंदिराचं हे रेखीव काम वगैरे बघून आम्ही निघालो मंदिराच्या मागच्या साईडला. तर मागच्या साईडने खूप छान टेकडी आहे आणि तिथून त्या टेकडीवरून चढून गेल्यानंतर इथे लागतो हा छोटासा वॉटरफॉल. तर हा छोटा वॉटरफॉल आहे मुख्य मेन वॉटरफॉलचं वरचं टोक. आणि इथे एक छान छोटासा ओढा म्हणता येईल तुम्हाला आहे आणि इथे लहान मुलं खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकतात. इथे वरच्या दिशेला पाण्याचा प्रवाहही कमी होता, त्याचबरोबर इथे गर्दीही कमी होती आणि पाणी अतिशय स्वच्छ होतं. त्यामुळे आम्ही इथे पाण्याचा आनंद मनसोक्त लुटला. त्याचबरोबर आमच्या लहान मुलांनीही इथे मनसोक्त एन्जॉय केला. अशा प्रकारे आम्ही इथे खूप व्हिडिओज, खूप फोटोज काढले. तर आता चला मी तुम्हाला घेऊन चालली आहे मोठ्या वॉटरफॉलच्या दिशेने. तर इथे वरतूनच असं खाली मोठ्या वॉटरफॉलला जाण्यासाठी अशी एक पायवाट आहे आणि हा बघा असा खाली रस्ता जातो. परंतु हा रस्ता लहान मुलांसाठी थोडा डिफिकल्ट वाटला. आणि बघा खाली वॉटरफॉलमध्ये गर्दीही फार होती, त्यामुळे इकडे न जाता आम्ही वरतीच टेकडीवर एन्जॉय करायचं ठरवलं. तर टेकडीवरून पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे वातावरण अत्यंत छान होतं, नजारा खूप छान होता आणि त्याच प्रकारे सध्या तरी हे खूप स्वच्छ आहे आणि तसेच आपणही तिथे गेल्यावर ठेवाल ही आशा बाळगते. तर इथे खूप सारे फोटोज काढले, रील्स काढले, व्हिडिओज काढले आणि त्यानंतर आम्ही निघालोय आमच्या परतीच्या दिशेने. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका. बाय बाय.